हॅलो, मी महेंद्र सूर्यवंशी, कलागुरू क्षेत्रात आपलं स्वागत आहे. थँक्यू. आता आपण तुम्हाला माहिती आहे गेल्या 2-3 महिन्यापासून आपण रांगोळी काढतो हो आणि आज तुमची निवड झाली राज्यस्तरीय. तर सर्वात प्रथम तुम्ही पहिल्यांदा तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आला ते सांगा. ओके. माझं नाव दर्शिका पवार. मी मुंबईमधून आलेली आहे आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून मी इरा रांगोळीसोबत काही नाही का वर्क करत आहे. अच्छा. सगळे क्लासेस सरांकडून काही काही शिकलेली आहे. अजून पण काही नाही सरांचे क्लासेस चालू आहे, ते जॉईन केलेले. मग तुमची कोणती लेवल चालू आहे आता सांगा? माझी प्रोफेशनल लेवल कंप्लीट झाली आहे, रंगवर्ष झाली. आता ते एक्स्ट्रीम लेवल राहिली आहे, ते सर जेव्हा स्टार्ट करतील तेव्हा. अच्छा, म्हणजे बरंच काही येस. आणि समर बॅचेस पण सरांचे चालू आहेत, त्याच्यामध्ये पण मी काही नाही का पार्टिसिपेट केलेली आहे. हां. मग तुमच्या घरी कोण कोण असतं? मला 2 मुलं आहेत, माझे मिस्टर आहेत आणि माझे सासरे. अच्छा. मुलं लहान आहेत. मुलगा 1-2 वर्षाचा, एक 7 वर्षाचा आहे. मग ते पण रांगोळी सोबत आले. अच्छा, आल्यात का ते पण? हो, म्हणजे ते हॉटेलला स्टे केलं त्यांनी. अच्छा. हां. रांगोळीची आवड तुम्हाला पहिल्यापासून आहे का? हो, रांगोळी ना ॲक्च्युली मला 5 to 6 इयर्सची असताना मला आवड होती. अच्छा. पहिले टिक्क्यांची रांगोळी, तेव्हा ही गालीची रांगोळी त्या साईडला तेव्हा काहीच नव्हतं. हे गालीच्या रांगोळीमध्ये अजून परफेक्शन सरांमुळे ॲक्च्युली आले. मी सरांची माहिती तुम्हाला कशी मिळाली? मला इंस्टाग्रामवरून मिळालं. अच्छा, मग तेव्हा तुम्ही सरांना फोन केला. हो हो हो. अजून काही तुम्हाला दुसरा आवड आहे का कशाची? मला ना ॲक्च्युली डिझायनिंगमध्येच आवड आहे. मी ग्राफिक डिझायनर आहे. बाळामुळे थोडंसं स्किप करावं लागलं मला आणि त्याच्यानंतर मग असं सेकंड बाळ झाल्यानंतर म्हटलं 8-9 महिन्याचं बाळ झालं. म्हटलं काय करावं, कसं बसायचं आवड नाही. म्हटलं काय करावं. मग सरांचं अचानक इंस्टाग्रामवरती अशी पोस्ट आली होती की ऑनलाईन आहे. ऑक्टोबर महिनाच होता, मला वाटतं दिवाळीचे वेकेशन चालू होतं ना, त्यासाठी सरांनी ती फक्त दिवाळी स्पेशल बॅच चालू झाली होती ऑक्टोबरमध्ये. आणि मग ती बेसिक चालू केली. त्याच्यानंतर ते 15-20 दिवस मग त्याच्यामध्ये पास झाल्यानंतर अजून मग पुढे आवडते. कधी प्रोफेशनल लेवलला जाऊन एवढं सगळं आलं हे मग कळलंच नाही, खरं सांगते. मग जेव्हा तुम्ही क्लास लावला होता हां. तेव्हा मग तुम्ही सराव करत होता का? मग किती वेळ करायचा? म्हणजे क्लासला जॉईन झाल्यानंतर ना, Online च स्टार्टिंगला जेव्हा बेसिक असतं ना तेव्हा ॲक्च्युली मेहनत भरपूर असते. हो. हां, सरांनी पण एक्सप्लेन केलं होतं. मला वाटतं स्टार्टिंगला 24 तासापैकी 1-1 तासाचा जरी गॅप टाकला, पण दिवसातले 2 तास तरी काढले ना तरी भरपूर होतात एखाद्या हाऊसवाईफसाठी. म्हणजे बाहेर झोपलं जसं काही आपली कामं ॲडजस्ट करून. स्टार्टिंगला बेसिक आणि जे ॲडव्हान्स असतं ना तोपर्यंत आपल्याला भरपूर टाईम द्यावा लागतो. मग घरच्यांचा असा विरोध नाही ना आला तुम्हाला? नाही नाही, कधीच नाही. अजिबात म्हणजे- नाही. उलट ना सोसायटीमध्ये असं झालं की ना रांगोळी सगळे काढतात, पण असं लोक विचारायला लागले की होतीच कुठे असं हा प्रश्न आहे. हां. हा टॅलेंट आहे तर लपवलं का असं. म्हणलं नाही, लहान बाळ म्हटलं बाहेर पटकन निघता येत नाही आपल्याला असं. आणि आता एक वेगळीच ओळख झाली, एक रांगोळी आर्टिस्ट म्हणून लोक हाक मारतात. कारण बिल्डिंगमध्ये असं झालं की लोक रांगोळी आर्टिस्ट म्हणून हाक मारतात. म्हणजे खूप प्राऊड फील होतं. बरं, आज तुम्ही आलाय, मग तुम्हाला आज कसं फील वाटतंय? नाही, खरंच खूप छान वाटते, प्रश्नच नाही. मग असं तुम्हाला वाटतंय का की आज आपलं पहिलं येस नंबर येस, माझा बघा स्टार्टिंगच नंबरच पहिला गेलाय. बेनिफिटच केलं की माझाच पहिला नंबर येणार आहे. ॲक्च्युली ना खरंच सगळ्यांच्या रांगोळ्या बघून असं वाटतं की कोणाला नंबर देणार. हो, सगळ्यांच्याच कारण छान आल्या सर्वांच्याच छान रांगोळ्या सगळ्यांच्याच आल्या. छान आल्या आहेत रांगोळ्या, खूप छान आल्या आहेत. त्यामुळे आता ते सरांवरती आहे, पण मी स्वतः बेनिफिट केलाय, माझा फर्स्ट नंबर. अरे वा, धन्यवाद ताई तुम्ही इथं. थँक्यू सर.